मिरज पंचायत समिती प्रशासकीय इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर सभागृहास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, ठरावानंतर जल्लोष। मिरज पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तर सभागृहास छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा ठराव विशेष सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला। ठराव मंजूर होताच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी फटाके उडवून आणि जिलेबी वाटप करून जल्लोष केला। मात्र दुसरीकडे विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने महाविकास आघाडीच्या सदस्यांनी गट विकास अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांना काही काळ सभागृहात कोंडून ठेवल्याचा प्रकार घडला। पंचायत समितीच्या सभागृहात सभापती राणी भोरे, उपसभापती ललिता शेजूळ आणि गट विकास अधिकारी किरण सायमोते यांच्या उपस्थितीत ही विशेष सभा पार पडली। सभेच्या सुरुवातीपासूनच नामकरणाचे श्रेय घेण्यावरून महायुती आणि महाविकास आघाडीच्या सदस्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली। सुरुवातीला महाविकास आघाडीच्या सदस्यांनी नामकरणाचा ठराव मांडण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर सभापती राणी भोरे यांनी विषय पत्रिकेवरील प्रशासकीय इमारतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सभागृहात छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा ठराव अधिकृतपणे मांडला। या ठरावाला गावडे आणि संदीप बंडगर यांनी अनुमोदन दिले। ठराव मंजूर झाल्यानंतर महायुतीच्या सभापती, उपसभापती व सदस्यांनी सभागृह सोडले। यानंतर महाविकास आघाडीच्या सलगर येथील सदस्या सुजाता पाटील यांनी प्रशासनाला नामकरणातील चुकांवरून धारेवर धरले। महापुरुषांचे फलक हटवण्याच्या घटनेचा निषेध करत फलक हटवणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली। मात्र गटविकास अधिकाऱ्यांनी या विषयावर बोलणे टाळले। यावेळी सभापती राणी भोरे यांनी महाविकास आघाडीचा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध असल्याचा आरोप केल्याने दोन्ही गटात जोरदार खटके उडाले। विरोधी माजी सभापती तन्वी कमलेकर, सदस्य सुजाता पाटील, गायत्री घोरपडे, रिदा मुजावर, स्नेहल पाटील, गावडे, शोभा मोहिते, अरविंद सपकाळ आणि धीरज मगदूम यांनी आक्रमक भूमिका घेतली। महापुरुषांचे फलक कोणी हटवले, तसेच डॉक्टर बाबासाहेबांचे नाव एका दिवसात हटवले जाते, मग बेकायदेशीर वाटणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा फलक 18 दिवसांनी का हटवला गेला, असा सवाल करत त्यांनी प्रशासनाला जाब विचारला। यावेळी पहिला ठराव मंजूर करून घेऊया, यानंतर चर्चा करूया असं सांगत महायुतीचे सदस्य विनायक जाधव, विष्णू पाटील, राजेंद्र माळी आणि अन्य सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली। अखेर स्वतंत्र बैठक घेऊन प्रश्नांचे निरसन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर विरोधी सदस्य शांत झाले।